नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर 2023. न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. कोरेगाव मतदारसंघात एकही कुपोषित बालक राहणार नाही. पोषण आहार किटचे वितरण करणार आमदार महेश शिंदे. प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांचा पोषण आहार किटचे वितरणाचा उपक्रम स्तुत्य. कुपोषित बालकांना चांगले आरोग्य लाभावे, त्यांना पोषण आहार मिळावा यासाठी प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी हाती घेतलेला पोषण आहार किटचे वितरण करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. केवळ कोरेगाव शहरातच नव्हे तर संपूर्ण विधानसभा मतदारसंघात हा उपक्रम हाती घेतला जाईल. एकही बालक कुपोषित राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे, अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली. कोरेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी आयुष्यमान भव शिबिर झाले. त्याप्रसंगी दरबार उद्योग समूह, आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंच, वात्सल्य सिंधू स्वर्गीय सौ सिंधुताई फत्तीसिंह बर्गे फाउंडेशनच्या वतीने शहरातील कुपोषित बालकांना पोषण आहाराच्या किटचे वितरण आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी नागरिक व पालकांशी संवाद साधताना ते बोलत होते. कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय चिवटे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सुजित कुमार इंगवले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सुनील दादा बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी नगरसेवक महेश बर्गे, बच्चू शेठ ओसवाल, सचिन भैया बर्गे, राजेंद्र बुवा बर्गे, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, राजेंद्र वैराट साहेब, युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष विजय घोरपडे, बाजार समितीचे संचालक संजय बर्गे, सुनील निदान, बाळासाहेब साळुंके, माजी संचालक प्रीतम शहा, संतोष बर्गे, महेश शामराव बर्गे, अर्जुन आवटे, अजित बर्गे, योगेश बर्गे व मान्यवर यावेळी उपस्थित होते. राजाभाऊ बर्गे म्हणाले की आमदार महेश शिंदे हे खरोखरच देवदूत आमदार असून त्यांचा आदर्श घेऊन आम्ही कोरेगाव शहरात आरोग्य संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. कुपोषित बालकांना चांगले जीवन जगता यावे, त्यांना आवश्यक असलेले जीवनसत्व मिळावे यासाठी हा उपक्रम राबविला आहे. भविष्य काळात देखील असे समाजाभिमुख उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. सोनेरी ग्रुप संस्थापक अध्यक्ष संतोष नलावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉक्टर निलेश दबडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉक्टर हनुमंत ठोंबरे यांनी आभार मानले. बलशाली भारत घडवण्यासाठी अभिनव उपक्रम. कोरेगाव शहरातील कुपोषित विनामूल्य किट पुरवण्याचा निर्णय आमदार महेश शिंदे यांनी घेतला आहे. त्यांनी कार्यक्रमस्थळीच कुपोषित बालकांची यादी तात्काळ सादर करण्याचे निर्देश एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सुजित कुमार इंगवले यांच्यासह डॉक्टर संजय चिवटे व डॉक्टर हनुमंत ठोंबरे यांना दिले. या बालकांना सशक्त होईपर्यंत घरपोहोच पोषण आहार व कडधान्य दरमहा विनामूल्य पोहोच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच बलशाली भारत घडवण्यासाठी अभिनव उपक्रम हाती घेतल्याबद्दल पालकांनी त्यांना धन्यवाद दिले. उपजिल्हा रुग्णालयातील सर्व रोग निदान शिबिराची घेतली माहिती. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या दिशानिर्देशानुसार उपजिल्हा रुग्णालय आयुष्यमान भव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये डॉक्टर संजय चिवटे, डॉक्टर हनुमंत ठोंबरे, डॉक्टर निलेश दबडे, नेत्रचिकित्सा विभागाचे मिलिंद शिंदे यांच्यासह सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर अश्विनी गावडे सोनवलकर, डॉक्टर सायली पाटील, डॉक्टर जयमाला लाटकर, डॉक्टर सैफ तांबोळी, डॉक्टर प्रियंका बाबर, डॉक्टर त्रिमुखे, डॉक्टर प्राजक्ता शिगरे यांनी रुग्णांची तपासणी केली व आवश्यक तो औषधोपचार केले. या शिबिराला आमदार महेश शिंदे यांनी भेट दिली व रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर वेळीच उपचार झाले पाहिजेत, त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जाऊ लागू नये यासह आवश्यक तो औषध साठा उपलब्ध ठेवण्याचे आदेश त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. भाजपच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राचा विकास. आमदार जयकुमार गोरे. कराड उत्तर मतदारसंघातील आर्वी व दुर्गवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात गतिमान विकास होत आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत मोठ्या प्रमाणावर विकास निधी उपलब्ध करून देत विकासाची कामे मार्गी लावली जात आहेत.
भविष्यकाळात देखील जिल्ह्याच्या विकासाला असेच गतिमान राखणार आहे, अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार जयकुमार गोरे यांनी दिली. मौजे, आर्वी व दुर्गवाडी तालुका कोरेगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार जयकुमार गोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ प्रमुख मनोजदादा घोरपडे, किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव पाटील, रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष संपतराव माने, वासुदेव माने, पंचायत समितीचे माजी सदस्य अण्णासाहेब निकम, विकास गायकवाड, तात्यासाहेब साबळे, प्रकाश निकम, आर्वीच्या सरपंच कविता राऊत, उपसरपंच पंकज पवार, ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील, विकास सोसायटीचे संचालक विकास जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या सर्वच स्तरावरील नेत्यांनी सतत विकासाचा विचार पुढे घेऊन जाण्याचे कार्य केले आहे, अशी माहिती मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये दिली. आमदार जयकुमार गोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व मनोजदादा घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नातून आज सातारा जिल्हा व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये विकास पोहोचत आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमास रहमतपूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते निलेश माने, विकास राऊत, भीमराव डांगे, दुर्गवाडीच्या सरपंच सौ सुजाता हजारे, उपसरपंच महिपती यादव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दत्तात्रय यादव, मोहन यादव, शिवाजीराव यादव व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. एखाद्या पक्षातून काही मंडळी वेगळी झाली तर त्यांना पक्ष देण्याची प्रथा पडली तर उद्या देशात गट निर्माण करून कोणीही पक्षावर दावा करेल. माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली भीती. ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्यामुळेच पक्षाची ओळख झाली, त्यांचा पक्ष राहिला पाहिजे असे माझे मत आहे. या सर्व गोष्टींमधून एखाद्या पक्षातून काही मंडळी वेगळी झाली तर त्यांना पक्ष देण्याची प्रथा पडली तर उद्या देशात गट निर्माण करून कोणीही पक्षावर दावा करेल अशी भीती माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगासमोर प्रकरण आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी थेट पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची पाठराखण केली व त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. पक्षाची घटना ठरलेली असते. मला अपेक्षा आहे की संघटना म्हणून खासदार शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला आहे. पक्ष हा पवार साहेबांचा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. शेवटी निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याच्या बाबतीमध्ये आम्ही वाट पाहतोय. खरं म्हटलं तर आमचं म्हणणं असं आहे की ज्यांनी पक्ष स्थापन केला, ज्यांच्यामुळे पक्षाची ओळख झाली, त्यांचा पक्ष राहिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि मला वाटतं की या सर्व गोष्टींमधून एखाद्या पक्षातून काही मंडळी वेगळी झाली तर त्याला पक्ष देण्याची जर नवी परंपरा पडली, प्रथा पडली तर मला वाटतं लोकशाहीच राहणार नाही. मग देशामध्ये कोणी वेगळा गट करेल आणि पक्षावर दावा करू शकतो. पक्षाच्या काही घटना असतात, विधिमंडळातलं किंवा विधान परिषद किंवा ह्याच्यामधलं लोकसभेमधलं सदस्यांच्या मेजॉरिटीवर पक्ष ठरत नसतो. संघटना आणि संसद, विधानसभा हा वेगळा असतो. संघटनेच्या घटनेप्रमाणे संघटनेचा अधिकार ज्याच्याकडे असतो त्या पद्धतीने संघटनेचा हा निर्णय झाला पाहिजे. हल्ली निर्णय काय होतात हे लोकशाहीच्या माध्यमातून आपण पाहत असतो. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की संघटना म्हणून पवार साहेबांनी तो पक्ष स्थापन केलेला आहे. तळवळेसमत कोरेगाव येथे जमिनीच्या जुन्या वादातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जीवन शिर्के यांना मारहाण, 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. तळवळेसमत कोरेगाव येथे शेतजमिनीच्या जुन्या वादातून 3 जणांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जीवन शिर्के यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना शनिवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवन शिर्के यांच्या कुटुंबियांचा भावकीतील महेश भानुदास शिर्के, मंगेश भानुदास शिर्के व अंजना भानुदास शिर्के यांच्या समवेत वाद आहेत. या प्रकरणी कोरेगाव येथील दिवाणी न्यायालयात तसेच उपविभागीय अधिकारी कोरेगाव उपविभाग
यांच्या न्यायालयात दावे सुरू आहेत. शनिवारी सकाळी जीवन शिर्के हे गावातील कृषी सेवा केंद्रामध्ये खत खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी महेश शिर्के हे त्यांच्या घरी गेले. त्यांनी अमोल शिर्के यांच्या मोबाईलवरून जीवन शिर्के यांना कॉल करून घरी बोलावून घेतले. तदनंतर तिघांनी मिळून जीवन शिर्के यांना दावे सुरू असलेल्या ठिकाणी कोरेगाव येथे जायचे नाही, तुमचा जमिनीशी काहीही संबंध नाही अशी दमदाटी करत बेदम मारहाण केली. जखमी झालेल्या जीवन शिर्के यांना कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 3 जणांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.